सर्वप्रथम आपल्या सर्व सबस्क्रायबरांचे आपल्या कोकणी प्रवासी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। या शांत निळशार अरबी समुद्राच्या कुशीत निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या कोकण भूमीत आपण येऊन पोहोचलो आहोत। वेळणेश्वर या पवित्र स्थळी येथील शुभ्र वाळू, उंच डोंगर आणि हिरवाई यांचा संगम मनाला वेगळी शांती देतो। समुद्राच्या गाजेत हरवलेल्या या गावाचं अस्तित्व आपल्याला निसर्गाच्या साक्षात्कार घडवून देतो। वेळेश्वर महात्म्यानुसार वेळेश्वराच्या पिंडीचे 3 तुकडे झाले आणि ते गुहागरमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन पडले आणि प्रत्येक ठिकाणावर एक शिवाचे देवस्थान निर्माण झाले। त्यातील एक देवस्थान म्हणजे हे आपल्या समोर असलेले वेळणेश्वर देवस्थान। येथे आहे वेळणेश्वराचं प्राचीन शिव मंदिर। डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात बांधलेले हे मंदिर शिवभक्तांना आणि पर्यटकांना आकर्षित करते। शिवरात्रीला इथे हजारो भक्तांची गर्दी उसळते, पण वर्षभर ही जागा शांत, रमणीय आणि प्रसन्न वातावरणाने भरलेली असते। समुद्राच्या निळ्या लाटा, हिरवागार नारळाची झाडं आणि या मंदिराचं वातावरण मनाला वेगळीच समाधान देते। हेच वेळणेश्वराचं खरं सौंदर्य। या गावातील स्थानिक संस्कृती, आदरातिथ्य आणि कोकणाचे साधेपणा यामुळे पर्यटकांची पावले पुन्हा पुन्हा वेळणेश्वराच्या कडे वळतात। पक्ष्यांची किलबिलाट, नारळाच्या झाडांमध्ये सळसळणारा वारा आणि समोर वाढणाऱ्या लाटा या वातावरणामुळे मन अगदी हरवून जाते। जसं हा सूर्य आपल्या अस्ताच्या दिशेने मार्गस्थ होतो, तसंच आपल्या मनातलं वेळणेश्वराचं नित्य निखळ आणि पवित्र्याने भरलेला अनुभव कायम साठवून राहतो। शिवाच्या चरणी मनाची शांतता मिळण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात क्षणभर थांबण्यासाठी एकदा तरी वेळणेश्वराला नक्कीच भेट द्या। आशा आहे या नयनरम्य वेळणेश्वर यात्रेची छोटीशी सफर तुम्हाला आवडली असेल। नक्की या मंदिरात प्रत्यक्षात या आणि अनुभव सांगा। जर हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच कोकणच्या कुठल्या तरी नव्या आणि सुंदर कोपऱ्यात।